कट्टा येथे उडान महोत्सवात मालवणच्या स.का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाची घवघवीत कामगिरी. डॉक्टर दादासाहेब वराडकर कला व वाणिज्य महाविद्यालय कट्टा येथे पार पडलेल्या मुंबई विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागातर्फे आयोजित उडान महोत्सव 2025-26 मध्ये मालवण तालुका सिंधुदुर्ग जिल्हा स.का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय मालवणच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत विविध स्पर्धांमध्ये सुवर्ण, रौप्य व कांस्य पदकांची कमाई केली. पथनाट्य स्पर्धेत ई कचरा या विषयावर सादर केलेल्या नाटिकेला सुवर्ण पदक, पोवाडा स्पर्धेत सायबर सिक्युरिटी या विषयावर सादर केलेल्या पोवाड्याला रौप्य पदक, तसेच सृजनशील लेखन स्पर्धेत सोशल मीडिया अडिक्शन या विषयावर सादर केलेल्या लेखला कांस्य पदक मिळाले आहे. स्पर्धेत यश मिळवलेल्या सर्व विद्यार्थ्यांना डॉक्टर कुणाल जाधव, मुंबई विद्यापीठ आजीवन अध्ययन व विस्तार विभाग तसेच कट्टा पंचक्रोशी शिक्षण मंडळ अध्यक्ष अजयराज वराडकर यांच्या हस्ते पदके, चषक व प्रशस्तीपत्रके प्रदान करून गौरविण्यात आले. तसेच डॉक्टर सुमेधा नाईक व प्राध्यापक रामचंद्र तावडे यांनी संघ व्यवस्थापक म्हणून काम पाहिले. या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन महाविद्यालयाचे प्राचार्य कैलास रापते, कृषी देसाई शिक्षण मंडळाचे अध्यक्ष साईनाथ चव्हाण, सचिव चंद्रशेखर कुशे, सर्व संस्था पदाधिकारी, महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष समीर गवाणकर तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षक वर्ग, कर्मचारी वर्ग यांनी केले. या यशामागे आजीवन अध्ययन आणि विस्तार विभागाच्या विस्तार कार्य शिक्षिका प्राध्यापक डॉक्टर सुमेधा नाईक यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच या विभागाचे विद्यार्थी व्यवस्थापक सौरभ चव्हाण आणि प्रेरणा शेलटकर यांनी नियोजन, सराव आणि सादरीकरणाच्या प्रत्येक टप्प्यावर विशेष योगदान देत संघाच्या यशात महत्त्वाची भूमिका बजावली.